आजच्या पाठाचे नाव आहे शिलेदाराची सोबती. फार फार वर्षापूर्वी चतुरसेन नावाचा धाडसी तरुण एका राज्याच्या सैन्यात दाखल झाला. त्याने लढाईत मोठा पराक्रम गाजवला. लढाई संपल्यावर गरज सरो वैद्य मरो या म्हणीप्रमाणे राजाने इतरांबरोबर चतुरसेनाला निरोप दिला, पण हातावर टिकवले फक्त 2 पैसे. राजा म्हणाला, इतकी वर्ष तुला जेवण कपडा फुकट मिळाला, पराक्रम करून नाव कमावण्याची संधीही मिळाली. हे काय थोडं झालं? 2 पैसे शिलकीत पडले. जास्त पैसे खिशात खुळखुळले तर तरुण बिघडतात, आळशी घरकोंबडे होतात, देशाचं नुकसान होतं. आता तलवार मोडून नांगर धर हातात. राजा राजधानीकडे गेला. चतुरसेन संतापाने म्हणाला, असले लबाड राजे माझ्यासारख्या सरळ माणसांना फसवतात, प्रजेला अन्यायानं छळून आपला खजिना भरतात. याला चांगली अद्दल घडवली पाहिजे. घातपात न करता डोकं वापरून चतुराईनं हा मी चतुरसेन आपलं हक्काचं ते मिळवीन, हीच माझी प्रतिज्ञा. दणकट मनगटात जोर आहे, मूठ वळायचाच अवकाश आहे, पण मूठ वळते 5 बोटांची. एकजुटीनं 5 जणांचं पथक झालं तर चुटकीसरशी काम फत्ते होईल. शिलेदार चतुरसेन राजधानीकडे निघाला. मनात एकच विचार, धाडसी अद्भुत शक्ती असलेले साथीदार मिळाले पाहिजे. कसे मिळणार, केव्हा मिळणार? शिलेदार जंगल तुडवत चालले. एका ठिकाणी एक धिप्पाड माणूस गवत उपटावे तशी मोठमोठी सरळसोट उंच झाडे मुळापासून उपटून आजूबाजूला फेकत होता. शिलेदार म्हणाले, राम राम, रिकामपणाचा खेळ चालला आहे वाटतं. दुसरा उद्योग नसेल तर येतोस माझ्याबरोबर मुसाफरीला. मी चतुरसेन शिलेदार. तुझं काय नाव? तो आवाढव्य पुरुष म्हणाला, मी भीमाप्पा. येतो ना मालक, मी मोकळाच आहे, पण म्हातारीला महिनाभराचं जळण हवं. 4 काटक्या झोपडीत टाकून येतो झटपट. इथंच थांबा. भीमाप्पाने 5 सोटांची रास करून 6वे झाड दोरीप्रमाणे वाकवून मोळी बांधून खांद्यावर टाकली. दान दान पावले टाकत भीमाप्पा गेला आणि 5 मिनिटात परत सुद्धा आला. शिलेदार म्हणाले, पहिला सोबती, पहिला शिपाई गडी मिळाला. भीमाप्पा 1 2 चलो राजधानी. पुढे जाता जाता त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. ऊन रणरणत होते. आभाळात कापसाच्या बोंडा एवढाही ढग नव्हता. मैलाच्या टापूत एक झुडूप की चिट पाखरूही दिसत नव्हते. तरी पण एका खडकावर बसून एक फाकडे निशान बहादूर बंदूकवाले डावा डोळा मिटून बंदुकीचा नेम धरून बसले होते. चतुरसेनाने विचारले, काय राव, शिकार येणार की निसटली? हा भीमाप्पा, मी चतुरसेन. कोणतं सावज टिपता आपण? मला तर कुठं काहीच दिसत नाही. तोंड न फिरवता बंदूकवाले म्हणाले, नावाचे चतुर खरे, पण दूरदृष्टी नाही आपल्याला. मी टिप्पोजी, गंमत म्हणून हत्यार चालवतो. थांबा, तुम्हाला नाही दिसायचं. 3 मैलांवरच्या माडाच्या शेंड्यावर एक उपद्रवी विषारी माशी बसली आहे. तिचा डावा डोळा फोडून तिला एका डोळ्यानं आंधळी करायची आहे. ठो, आता ही गरगर फिरत दमून आपोआप मरेल. आम्ही विनाकारण माणसं मारत नाही, दुष्टांना जरब बसवतो. चतुरसेन म्हणाला, बस, असा जबरदस्त गडी हवा पथकात. टिप्पोजी, होता या शिलेदाराची सोबती. लुच्च्या राजाची खोड मोडूया. येता? खांद्यावर बंदूक ठेवी टिप्पोजी उभे राहून पुढे चालायलाच लागले. डोळा उघडून ते म्हणाले, नेम बरोबर मारायचा एवढाच माझा नेम. चला, 1 2 3. निघाले त्रिकूट. थोडे दूर गेल्यावर जे दिसले ते विलक्षणच. रस्त्याच्या कडेला एक माणूस एका पायावर उभा होता. दुसरा पाय सांध्यातून उकडून त्याने बाजूला ठेवला होता. गडगडल्यासारखे खो खो हसत भीमाप्पा म्हणाले, शर्यत मारल्यावर एक पाय दुखले म्हणून एक पाय काढून आराम करता वाटतं का? तुमचं नावच तैमूरलंग. जरा किरकोळ काळी पैलवान दिसता. पाय उचलून हातात घेत तैमूर म्हणाला, तुमचं डोकं चाललं खरं. माझं नाव तैमूर. पळण्याच्या शर्यतीत कोणी भागच घेऊ देत नाही मला. दोन्ही पायांनी धावलो तर विलक्षण गती येते, म्हणून मी नेहमी एक पाय काढूनच ठेवतो. चतुरसेन म्हणाला, मी शिलेदार चतुरसेन. तैमूर, होतोस माझा सोबती? शर्यतीत दोन्ही पायांनी धावण्याची संधी देईन तुला. येतोस माझ्या पथकात मुसाफरीवर? सुटा पाय बंदुकीप्रमाणे खांद्यावर धरून तैमूर टिप्पोजीजवळ उभा राहिला. फेरफटका करायला मी एका पायावर तयार आहे. पृथ्वीला फेऱ्या मारू चला. चौकडी राजधानीच्या मार्गाला लागली. आता 4था सोबती हवा, असे शिलेदाराच्या मनात येते. तोच समोरून एक उंच लांब टांग्या माणूस येताना दिसला.
डोक्यावर तिरकस वाकडी टोपी बसवून तो तिरळे पाहत चालला होता. तो आपल्याच नादात गात गात आला तर अंगावर आदळेल असे वाटून चतुरसेन चिडून म्हणाला, अहो गवई, समोर पाहून चला, तिरकी टोपी शोभते तुम्हाला, विचित्रच दिसता. तो उंच माणूस म्हणाला, विचित्रच आहे मी, नाव तिरकी टोपीवाले, नाकासमोर पाहून चालतो सरळ, पण टोपी सरळ केली तर काय होईल माहीत आहे? हवा एकदम थंड होईल, पाणी गोठून बर्फ आणि दूध गोठून आईस्क्रीम. टिप्पोजी म्हणाले, मजेदार माणूस दिसतोस. गाणं ऐकूनच शत्रू घाबरेल. येतोस आमच्याबरोबर राजाचा समाचार घ्यायला? आपण या शिलेदाराचे 4 सोबती. टोपीवाले म्हणाले, हो जी शिलेदार, तुम्ही नुसता हुकूम करा की टोपी सरळ केलीच समजा. मजल दर मजल करीत पथक राजधानीत पोहोचले. राजकन्या लक्ष्मीचे स्वयंवर होते. राजाने जाहीर केलेला पण विचित्र होता. राजकन्या पळण्यात पटाईत होती. तिला शर्यतीत जिंकले तर राजकन्येची माळ गळ्यात पडेल, पण हरेल तर एकदम फाशी. देशोदेशींचे राजपुत्र आले, पण कुणाची हिंमत चालली नाही. पिशाची परीक्षा कोण घेतो? सोबत्यांना घेऊन शिलेदार राजासमोर जाऊन म्हणाले, राजा, असल्या फुसक्या अटीसाठी मी कशाला धावू? माझ्या वतीनं माझा शिपाई धावला तर चालेल तुला? खुनशी राजा म्हणाला, फार चांगलं. जिंकलं तर राजकन्या तुझी, पण शिपाई हरला तर तुमची सगळ्यांची मुंडकी छाटीन. येथून 10 मैलांवर असलेल्या झऱ्याचं पाणी घागरीत भरून जो कोणी प्रथम येईल त्यानं जिंकली शर्यत. समजला पण? चतुरसेन म्हणाला, शुभस्य शीघ्रम, होऊन जाऊ द्या आत्ताच. तैमूर दोन्ही पाय तयार, कमरेवर घागर घेऊन राजकन्या उभी राहिली. 1, 2 पळा असे म्हणताच खांद्यावर घागर घेतलेला तैमूर दिसेनासा झाला. झऱ्यावर पाणी भरून 5 मैल परत आल्यावर तैमूरला गुंगी आल्यासारखे वाटले. झोप लागू नये म्हणून काहीतरी खुपणारे डोक्याखाली असावे यासाठी एक दगड उशाखाली घेऊन तैमूर आडवा झाला. तो गाढ झोपी गेला. घागर भरून राजकन्या अर्ध्या वाटेवर परत आली तेव्हा निजलेला तैमूर तिला दिसला. आनंदाने हलकेच त्याची घागर ओतून राजकन्येने मोठ्या उमेदीने वेशीकडे धूम ठोकली. इकडे वेशीच्या बुरुजावर ठाण मांडून बंदूक डोळ्याला लावून टिप्पोजी बसलाच होता. पळत येणारी राजकन्या त्याला दिसली आणि 5 मैलांवरचा झोपी गेलेला तैमूरही त्याला दिसला. त्याला जागे केले नाही तर सगळ्यांची डोकी उडतील म्हणून टिप्पोजीने नेम धरून उशाखालच्या दगडावर अचूक गोळी मारल्याबरोबर तो खाडकन जागा झाला. शेजारी रिकामे घागर दिसताच त्याला सारे उमजले. पुन्हा झऱ्यावर पाणी भरून तैमूर वेशीत परत पोचला. त्यावेळी राजकन्या 2 मैल मागे होती. धापा टाकत पळत येत होती. पाय सोडवून खांद्यावर टाकत तैमूर म्हणाला, छान मालक, पाय मोकळे करून आलो. चतुरसेनाला राजाने ओळखले होते. मनात दुसरी युक्ती योजून तो म्हणाला, शाब्बास, उद्या लग्नाचा बार उडवू. आता तुम्ही सगळे निवांत जागी विश्रांती घ्या. शिलेदार आणि सोबती सेवकांबरोबर एका खोलीत गेले. आता खाण्यापिण्याची चंगळ होती, पण खोली कसली ती? खोलीची जमीन, भिंती, छत ही लोखंडी पत्र्याची होती. दार बंद करून खोलीखालच्या चुलानात नोकरांनी रसरशीत निखाऱ्यांची भट्टीच पेटवली. तासाभरात मंडळी होरपळून जातील हा राजाचा बेत. भीमाप्पा म्हणाले, काय उकडतो हो? चतुरसेनाने राजाचा कावा ओळखला. त्याने ताबडतोब हुकूम दिला, तुर्की तिरकस टोपीवाले, टोपी सरळ. टोपी सरळ होताच एकदम खोली थंडगार. टोपीवाले गाऊ लागताच घाबरून राजाने दार उघडले. सारे सुरक्षित पाहून तोच गार झाला, पण लबाडतो. शेवटची युक्ती म्हणून तो म्हणाला, चतुरसेना, आत्ता ओळखलं मी. चुकल्याची भरपाई करतो. हवं तितकं सोनं देतो, पण राजकन्येवरचा हक्क सोड. शिलेदार म्हणाले, कबूल. राजकन्येच्या मर्जीबाहेर नाही मी. माझा शिपाई खांद्यावर वाहून नेईल तेवढं पोतभर सोनं मला पुरे. 8 दिवसांनी येईल माझा शिपाई. खांद्यावर एक भल्ले मोठे पोते टाकून आलेला भीमाप्पा पाहताच राजा मनात चरकला. 16 माणसे उचलून आणीत ते सारे सोने भीमाप्पा एका हाताने पोत्यात टाकी. खजिना रिता झाला तरी पोते अर्धेच भरले. सक्तीने लोकांचे सोने जमा करून 1000 गाडे आणले. लोक संतापून गोळा झाले. नको असला जुलमी राजा, आम्हीच राज्य चालवतो. एकच गोंधळ झाला. भीमाप्पा म्हणाला, कंटाळलो, उशीर झाला परतायला. आता एक गाडी बैलांसकट पोत्यात कोंबतो आणि गाठ मारतो. पोते पाठीवर टाकून भीमाप्पा निघाला. इतर सोबती निघाले. चतुरसेन मागे वळून म्हणाला, लोक हो, राजाला अद्दल घडली. त्याला सांभाळून घेऊन तुम्हीच कारभार चालवा.
तुमचं सोनं तुम्हाला परत करतो. आम्ही चाललो नांगर धरायला. नसेल राजकन्याची बरोबर येण्याची इच्छा तर, पण राजकन्या कमरेवर घागर घेऊन हळूहळू पावले टाकत केव्हाच निमूटपणे चतुर सेनाजवळ येऊन उभी राहिली होती. तर अशा प्रकारे हा पाठ इथे संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.